प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देशधारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हे जे पुस्तक आपण वाचतोय ते श्रील रूप गोस्वामी यांनी लिहिलेलं आहे। त्यांचा जो प्रणाम मंत्र आहे तो आपण आता म्हणूया। बरेचसे नवीन भक्त आहेत तर तुम्ही माझ्या वागून म्हणायचा प्रयत्न करा। नाना शास्त्र विचारणे कनिपनो, नाना शास्त्र विचारणे कनिपनो, सद्धर्म संस्थापक लोकानां हितकारिणे त्रिभुवने, लोकानां हितकारिणो त्रिभुवने, मन्य शरण्यकर राधा कृष्ण पदारविंद भजन, राधा कृष्ण पदारविंद भजन, वंदे नमस्तालिका, वंदे नमस्तालिको, वंदे रूप सनातन रघुयुगो, वंदे रूप सनातन रघुयुगो, श्री जीव गोपालक, श्री जीव गोपालक, वंदे रूप सनातन रघुयुगो, वंदे रूप सनातन रघुयुगो, श्री जीव गोपालक, श्री जीव गोपालक। या प्रणाम मंत्राचा अर्थ असा आहे की जे आपले सहा गोस्वामी जे आहेत कोणकोणते, श्री रूप गोस्वामी, श्री सनातन गोस्वामी, श्री रघुनाथ भट्ट गोस्वामी, श्री रघुनाथ दास गोस्वामी, श्री जीव गोस्वामी आणि श्री गोपाल भट्ट गोस्वामी यांनी जगाच्या कल्याणाकरता या धर्मस्थापनेचा काय केलं आहे? त्या जगाच्या कल्याणाकरता ही धर्मस्थापना करायला त्यांनी केलेली आहे चैतन्य महाप्रभूंच्या आदेशावर। आणि ते सदैव गोपी भावामध्ये आहेत आणि श्री श्री राधाकृष्ण यांच्या चरणी सेवेत आहेत। म्हणून अशा या सहा गोस्वामी प्रभूंना आपण वंदन केलं पाहिजे, प्रणाम केलं पाहिजे। ठीक आहे, चला आता पटपट उजळणी घेऊया। भक्तीची सुरुवात कशाने करायची? काय सांगितलं याच्यामध्ये? श्लोक नंबर 1 श्रील रूप गोस्वामी म्हणतात भक्तीची सुरुवात ही इंद्रियांना कंट्रोल करून केली पाहिजे। भक्तीची सुरुवात होते म्हणजे आपण इंद्रियांना कंट्रोल करायचा प्रयत्न करतो, कारण इंद्रिय इकडे तिकडे आपले भटकत आहेत। आता सगळेजण एकत्र बोलण्याऐवजी हात वर करा। त्याच्यासाठी श्रील रूप गोस्वामींनी पहिला श्लोक दिलेला आहे। याच्यामध्ये 6 गोष्टी पटापट सांगायच्या। आपण आता 3ऱ्या श्लोकावरती, पहिल्या श्लोकामध्ये 6 गोष्टींवरती कंट्रोल करायला सांगितलंय। माताजी हात वर करायला तयार। वाचो वेगम म्हणजे बोलण्यावरती कंट्रोल करायचा। पुढे मनसा वेगम मनावरती कंट्रोल करायचा। जीवा वेगम नाही, हात वर केल्याशिवाय बोलायचं नाही। जीवा वेगम, क्रोध वेगम, उदर उपस्थ वेगम। कोणाला श्लोक पूर्णपणे पाठ आहे? माताजी म्हणा। पाठ आहे म्हणजे बघून कसं म्हणणार? सशिष्या वाचो वेगम मनसा क्रोध वेगम जिह्वा वेगम उदरोपस्थ वेगम एतान वेगान यो विषयेत धीरा
सर्वामपि मां पृथ्वीं च शिष्याः. तर काही नवीन आपले भक्त आलेले आहेत, त्यांच्यासाठी थोडीशी याची उजळणी करूया आपण. श्री रूप गोस्वामी म्हणतात की ज्याचा आपल्या बोलण्यावरती कंट्रोल आहे, ज्याचा आपल्या मनावरती कंट्रोल आहे, ज्याचा आपल्या क्रोधावरती कंट्रोल आहे, ज्याच्या आपल्या जिभेवरती कंट्रोल आहे, ज्याच्या आपल्या पोटावरती कंट्रोल आहे आणि ज्याच्या आपल्या उपस्थ म्हणजे जननेंद्रियावरती कंट्रोल आहे, असा व्यक्तीच या पृथ्वी तलावरती शिष्य बनवण्यासाठी पात्र आहे. तर याचा अर्थ असा नाही की आपण पण सगळेजण शिष्य बनवायचे आहेत. आपल्याला हा श्लोक का सांगितलेला आहे की ही सुरुवात आहे भक्तीची. भक्तीमध्ये आपल्याला प्रगती करायची असेल तर या 6 गोष्टींवरती आपण कंट्रोल करायला शिकलं पाहिजे. आपण थोडक्यात याच्यावरती चर्चा केलेली की बोलण्यावरती कंट्रोल कसं करायचं. जेव्हा पण आपण तोंड उघडू तेव्हा भगवंतांबद्दलच बोलायचं आहे, चांगल्या गोष्टीच बोलायच्या. मन कसं कंट्रोल करायचं. सदैव मनाला भगवंतांच्या चरणावरतीच केंद्रित ठेवायचं. क्रोध कसा कंट्रोल करायचा. स्वतःचा अपमान कितीही झाला, अमानिना मान देणं, किंवा स्वतःचं कितीही नुकसान झालं तरी आपण क्रोधित नाही झालं पाहिजे, कारण ते आपलं कर्मच आहे. पण भगवंतांचा कुणी अपमान करत असेल, भगवंतांच्या भक्ताचा कुणी अपमान करत असेल तर तेव्हा क्रोधित आपण झालंच पाहिजे असं श्रील प्रभुपाद म्हणतात. त्यानंतर जीभ कसं कंट्रोल करायचं. सोपं आहे एकदम. आपण वचन घ्यायचं की मी प्रसाद सोडून दुसरं काही खाणार नाही, आपोआपच कंट्रोल होते. त्याच्यामुळे उदर म्हणजे पोट पण आपोआपच कंट्रोल होते. आणि जननेंद्रियाला कंट्रोल करायला काय सांगितलं श्रील प्रभुपादांनी. गृहस्थ लोकांनी जननेंद्रियाचा उपयोग फक्त कृष्ण भक्त जन्माला आणण्यासाठीच करायचा, त्याच्या व्यतिरिक्त करायचा नाही. फिक्स. त्यानंतर 2 नंबर श्लोकामध्ये 6 गोष्टी कशाच्या सांगितल्या, ज्याच्यामुळे आपली भक्ती विनश्यती म्हणजे नष्ट होते. कोणकोणत्या 6 गोष्टी आहेत पटापटा सांगा. पुस्तक सगळे उघडा. अत्याहार प्रयासश्च प्रजल्प नियमाग्रह जनसंघर्ष आणि लवल्यश्च. अत्याहार प्रयासश्च प्रजल्पो नियमाग्रह जनसंघर्ष लवल्यश्च षड्भीर भक्ती विनश्यती. षड्भीर म्हणजे 6. या 6 गोष्टीमुळे आपल्याला भक्तीमध्ये बाधा येते किंवा भक्ती नष्ट होते. पटापटा सांगा. अत्याहार म्हणजे आवश्यकतापेक्षा जास्त खाणे. याचा आणखीन एक अर्थ सांगितला श्रील प्रभुपादांनी. आवश्यकतेपेक्षा जास्त धन संग्रह करणे. हे दोन्ही अत्याहारामध्येच येते. प्रयासश्च म्हणजे आवश्यकतेपेक्षा जास्त प्रयास करणे, म्हणजे एखादी गोष्ट होत नसेल रुगी त्याच्या मागे दिवसभर लागणे. भक्तीमध्ये केलं चालतंय पण भौतिक गोष्टीसाठी. अत्याहार प्रयासश्च प्रजल्प. प्रजल्प म्हणजे काय सगळ्यांना माहिती, कारण दिवसभर आपण तेच करत असते. प्रजल्प म्हणजे काय. वायफळ गोष्टींवरती चर्चा करत बसणे. अत्याहार प्रयासश्च प्रजल्प नियमाग्रह. नियमाग्रहाचा अर्थ व्यवस्थित कोण सांगते मला. त्याचे 2 अर्थ आहेत. अनावश्यक गोष्टी बोलणे ते प्रजल्प झालं. नियमाग्रह हा एक अर्थ झाला. आणि दुसरा असं पण होत नाही अर्थ. ऍक्च्युली नियम आग्रह आणि नियम अग्रह म्हणजे काय. आपल्याला जे नियम आपल्या आचार्यांनी किंवा गुरूंनी सांगितले
त्या नियमांचा उगीच करायचं म्हणून पालन करणे, समजावून न घेता उगी करतात म्हणून करायचं, आणि त्याच्या विरुद्ध कुठल्याच नियमाचं कधी पालन करायचं नाही. हे दोन्ही पण याच्यामध्ये येतात. नियमाग्रह. जनसंघर्ष म्हणजे काय? बाहेरच्या व्यक्तींच्या बरोबर इतर लोकांच्या बरोबर भौतिकवादी लोकांच्या बरोबर जास्त संघ करणे हे भक्तीसाठी चांगलं नाही आहे. का चांगलं नाही आहे? काय पाहिजे ते विषय. भौतिक लोकांच्या बरोबर जास्त संघामध्ये आपण राहिलो तर आपण अत्याहार करणार, प्रयासस्य करणार, प्रजल्प करणार, म्हणजे भौतिक गोष्टीकडे आकर्षित होतात. पुढे काय? लौल्यम. लौल्यम म्हणजे काय? लोभ. अति लोभ हा भक्तीसाठी चांगला नाही. त्यानंतर आपण तिसऱ्या श्लोकामध्ये अर्धी चर्चा करून आपण थांबलोय. तिसरा श्लोक कोणता आहे? तिसऱ्या श्लोकामध्ये 6 गोष्टी अशा सांगितल्या ज्याच्याने आपली भक्ती वाढते किंवा प्रसिद्धती, म्हणजे भक्तीमध्ये आपण सफल होऊ शकतो. कुठल्या आहेत त्या? उत्साह, निश्चया, धैर्य, तत्तत् कर्म प्रवर्तना, संगत्यागा, सतोवृत्ते, षड्विध भक्ती प्रसिद्धती. तर बघूया कोणाला आठवते. लास्ट टाइम आपण कुठे थांबलो होतो? 6 मधले 4 कुठले केले होते? 4 म्हणायला नको पाहिजे. क्लू दिला. लास्ट टाइम आपण उत्साह, निश्चय, धैर्य आणि तत्तत् कर्म प्रवर्तनात इथपर्यंत चर्चा करून थांबलो होतो. तर आज आपण चर्चा करणार आहोत संघ त्यागात आणि सतोवृत्ते या 2 गोष्टींवर. तर आता मी थोडंसं वाचतो, आणि आपण वाचतोय कमी, त्यानंतर आपण चर्चा करूया. पान नंबर 37 ज्यांच्याकडे आहे, पान नंबर 37 वरती जो पॅराग्राफ सुरू होतो तिथून संघ त्यागात सतोवृत्तीचं एक्सप्लेनेशन श्रील प्रभुपाद देतात. तर आपण थोडंसं ते वाचूया, त्यानंतर आपण चर्चा करूया. ठीक आहे? काय म्हणतात श्रील प्रभुपाद? या व्यतिरिक्त म्हणजे उत्साह, निश्चय, धैर्य आणि तत्तत् कर्म प्रवर्तना या व्यतिरिक्त कुठलीही गोष्ट करायची असली, आपण आपले ते थोडे नवीन भक्त आहेत, थोडीशी उजळणी घेऊया. आपल्याला कुठलीही गोष्ट करायची असेल जीवनामध्ये तर ह्या 3 तरी खूप गरजेच्या आहेत. कुठल्या? उत्साह, निश्चय आणि धैर्य. हे सर आपल्याला सगळ्यांना मान्य असलं पाहिजे. उद्या सकाळी उठून कामाला जरी जायचं असलं तरी उत्साह पाहिजे. उत्साह नसेल तर कसं काम करणार? एखाद्या कलेमध्ये, एखाद्या खेळामध्ये आपल्याला नाव मिळवायचं आहे तर उत्साहाने केलं पाहिजे प्रॅक्टिस आपण. उत्साहाबरोबर निश्चय असणे खूप गरजेचं आहे. निश्चय म्हणजे काय? की मी हे करणारच, त्याला म्हणायचं निश्चय. उत्साहाबरोबर निश्चय असणं गरजेचं आहे, नाहीतर काय होणार? नुसताच उत्साह असला की काय करते तेच आपल्याला करायचं. कधी एक दिवस हे करते, कधी एक दिवस ते करते, एका ठिकाणावर काय नाही, रोज नवीन उत्साह. आणि श्रील प्रभुपाद खूप छान सांगतात की उत्साह आणि निश्चय नुसतं असून गरजेचं नाही, तर धैर्य असणे खूप गरजेचं आहे. धैर्य आपल्याला काय करतं? जेव्हा आपण उत्साहाने आणि निश्चयाने काम करतो तेव्हा आपल्याला जेव्हा छोटे छोटे अपयश येतात, छोटे मोठे म्हणा, मध्ये मध्ये अपयश येतात, त्या अपयशातून उठून परत उत्साहाने आणि निश्चयाने काम करायचं काम कोण करतं? धैर्य करतं. ज्याच्यामध्ये धैर्य नसेल, धीरज नसेल, तो काय करतो? आज दिवसभर मी एवढं उत्साहाने काम केलं, एवढं निश्चयाने काम केलं, तरी पण मला भगवंत हे देत नाही, तरी पण मला भगवंत दिसत नाही, तरी पण माझ्याबरोबर वाईट होते, तरी पण मी या उत्साहाने मी 1 लाख रुपये कमवायला बाहेर निघालो होतो पण पैसे काही मिळालेच नाही. अशी जी भावना येते, किंवा भक्तीमध्ये काय होतं की मी आता 12 वर्ष झालं भक्ती करतोय उत्साहाने,
10 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, जे काही असेल तुमचं, रोज जप करतोय, रोज 4 नियमांचं पालन करतोय, तरी पण मला जे भक्तीमध्ये जे सुख म्हणतात भगवंत, सुसुखम कर्तुम अव्ययम, हे सुख काही मला मिळत नाही. काही काहींची अपेक्षा असतं, मी इतके वर्ष भक्ती करतोय पण मला भगवंत दिसत नाही. मग त्यांची काय होते, निराशा होते, नैराश्य येते. त्या नैराश्यातून काही भक्त भक्ती सोडून देतात, काही भक्त इस्कॉन सोडून देतात, काही भक्त पूर्णपणे कर्मी मार्गावर निघून जातात. आता याच्यासाठी बरीच कारणं असतात. आपल्याला एक प्रकारची निराशा आलेली असते, किंवा आपण ज्यांच्यावरती विश्वास ठेवलेला असतो ते अभक्त निघतात, किंवा ज्यांच्यावरती आपण ज्या संस्थेवरती, हे धार्मिक संस्थेमध्ये हे जास्त होतं, ज्याच्यावरती आपण इतका विश्वास ठेवला, त्यांनीच आपल्याला एवढा विश्वासघात केला म्हणजे की ते पूर्ण भक्तीच सोडून देते. मी तुम्हाला उदाहरण सांगितलेलं का, आमच्या एका मित्राचे अमेरिकेमध्ये गाडीतून ऍक्सिडेंट झाला. ते आमच्या सत्संगाला दर नियमितपणे यायचे, न चुकता यायचे. खूप छान, दोघे खूप छान होते, त्यांची मुलं देखील छान होती. आणि मधूनच यायची बंद झाली. फोन करतोय, फोन उचलेना. आम्हाला शंका यायला लागली की आम्ही काय चुकीचं बोललो का, चुकीचं वागलो का. तर असंच एक दिवस दुकानामध्ये भेटले. मी विचारल्यावर म्हणायला लागले की माझ्या पत्नीचा खूप मोठा ऍक्सिडेंट झाला बर्फामध्ये. बर्फामधून गाडी उलटली आणि 10-12 वेळा उलटून पडली. काही लागलं नाही तिला, पण आमचा देवावर विश्वास गेला. तर हे देखील समजून घेणं खूप महत्वाचं आहे की आपण जी काही पाप कर्म करतो आजपर्यंत केले, त्याचं फळ हे आपल्याला भोगावं लागणारच आहे. भक्तीत आला म्हणून त्याच्याकडे काही सुटका नाही द्यायची. पण आपण कोण आहोत? आत्मा आहोत, आपण शरीर नाही. या यातना ज्या होतात त्या शरीराला होतात, आत्म्याला होत नाही. दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात, आत्म्याला ना कोणी मारू शकतो, ना कोणी भिजवू शकतो, ना कोणी कापू शकतो, ना हवेने उडवू शकतो, ना अग्नीने हे करू शकतो, जाळून टाकू शकतो. हे सगळं ज्ञान घेतल्यानंतर एक प्रकारचा विश्वास येतो आपल्यामध्ये की बाबा हे काही जे काही वाईट माझ्याशी होतंय ते माझ्याच कर्मामुळे होते, आणि हे काय आत्म्याला होत नाही, त्यामुळे मी काय सदैव आनंदीच आहे. ज्याला ब्रह्म समजलेला असतो, ब्रह्मभूता प्रसन्न आत्मा, तो कसा असतो, ना शोचती ना कांक्षती. 18व्या अध्यायामध्ये भगवंत म्हणतात. म्हणजे काय, ज्याला ब्रह्मभूत असतो, ज्याला ब्रह्म दिसलेला असतो, ज्याला ब्रह्माची अनुभूती झालेली असते, तो ना शोचती ना कांक्षती. म्हणजे काय, जे काही होऊन गेलं त्याच्याबद्दल शोक करत बसत नाही, आणि ना कांक्षती म्हणजे भविष्यात काय मिळणार आहे मला याची आकांक्षा करत बसत नाही. तो कसा असतो, भगवंत म्हणतात, तो आत्माराम असतो. त्याला सदैव आनंद आतून मिळत. त्याला माहिती असते हे आत्म्याला काही होत नाही. कर्मी, ज्ञानी, योगी आणि इतर अभक्तांचा समावेश होतो. श्री चैतन्य परमपुरुषोत्तम भगवान श्री कृष्ण यांना असंही म्हटलं जातं. श्रील प्रभुपाद बऱ्याच ठिकाणी त्यांना हे शब्द वापरतात, परम सत्य. तर जे असत गोष्टीमध्ये आहे. आता दुसरा एक अर्थ असा तो बघा, मराठीमध्ये आपल्याला सगळ्यांना मराठी येते आणि संस्कृत जवळपास मिळतच होत आहे. असत म्हणजे काय, जे नाही, बरोबर. असतचा अर्थ काय होतो, जे नाही, आणि सत म्हणजे जे आहे. तर याचा अर्थ असा सांगितला जातो की हे सगळे कर्मी लोक कशाच्या मागे धावा लागले. मायेचा देखील अर्थ तोच होतो. माया म्हणजे जे नाही. तर मायेच्या मागे मागे आपण धावतोय. याच्यामध्ये सुख मिळते का, त्याच्यामध्ये सुख मिळते का, आज याच्यामध्ये सुख मिळवायचा प्रयत्न करायचा, नाही मिळालं तर याच्यामध्ये सुख मिळवायचा प्रयत्न करायचा. आणि आपण एवढे मायामध्ये गुंतलोय की ते आपल्याला वाटतं की हेच खरं सुख आहे. मग त्याच्यामध्ये दुःख आलं की परत जोमाने अजून डबल प्रयत्न करायचा. जे कशात येतं, प्रयासाच्या मध्ये की नाही. तर वैष्णव जो असतो तो असत संग त्याग करतो. आता हा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये पुढे सांगितलंय
म्हणतात असत संग त्याग येई वैष्णव आचार. चैतन्य महाप्रभू समजावून सांगतात की असत संग म्हणजे कोणाचा संग सोडायचा आपण. स्त्री संगे असाधू कृष्णा अभक्त. कृष्ण भक्त नाही, कृष्णा अभक्त. तर बऱ्याच ठिकाणी श्रील प्रभुपाद हेच लिहितात की स्त्री संगे म्हणजे काय, जो स्त्रीचा संग करतो. पण याला आपण कसं समजावून घ्यायचं की स्त्रीनी पुरुषाचा, स्त्री पुरुषाचा संग करते म्हणजे काय. आता तुम्ही म्हणणार मग नवरा बायकोनी एकत्र राहायचं नाही. भक्तीसाठी आपण एकत्र राहतो. गृहस्थ आश्रम हे आश्रम तयार केलेला आहे गृहस्थांसाठी, जे स्त्री आणि पुरुषातला संबंध ठेवण्याची इच्छा बाळगतात त्यांच्यासाठी हा गृहस्थ आश्रम तयार केला. श्रील प्रभुपाद म्हणतात की हा देखील एक आश्रम आहे, पवित्र आश्रम आहे, शास्त्रोक्त आहे. म्हणजे स्त्री संगीचा अर्थ काय होतो की जो अनावश्यक स्त्रीचा संग करायचा प्रयत्न करतो, आपल्या विवाहाच्या व्यतिरिक्त बाहेरच्या स्त्री. आणि तेच स्त्रियांसाठी देखील ज्या स्त्रिया अनावश्यक बाहेरच्या पुरुषांशी संग ठेवायचा प्रयत्न करतात, ते कशात येतात, असतमध्ये येतात. त्यानंतर सांगतात कृष्णा अभक्त, म्हणजे जो कृष्णाचा भक्त नाही. त्याच्यामध्ये इथं श्रील प्रभुपादांनी सांगितले त्याच्यामध्ये कोण कोण येते, यामध्ये कर्मी, ज्ञानी, योगी आणि इतर अभक्तांचा समावेश होतो. 2 नंबरचं वाक्य आहे. कर्मी म्हणजे काय, तर आपण त्याच्यावरती एकदा वाचून काढूया पूर्ण. भौतिकवादी लोकांच्या किंवा अभक्तांच्या संगतीचा त्याग करणे हेच वैष्णवाचे विशिष्ट लक्षण आहे. म्हणून श्रील नरोत्तम दास ठाकूर म्हणतात की तांदेर चरण सेवी भक्त सने वास. मनुष्याने शुद्ध भक्तांच्या संगतीत राहिले पाहिजे. आणि पूर्व आचार्यांनी तथा षट गोस्वामींनी, आता गोस्वामींची नाव दिलेली आहेत कंसामध्ये, या गोस्वामींनी घालून दिलेल्या नियमक तत्वांचे पालन केले पाहिजे. म्हणजे 6 षट गोस्वामी यात काय नियम सांगितले, वाचो वेगम, मनसा क्रोध वेगम, हे कंट्रोल केलं पाहिजे. अत्याहार जास्त वाढवायचा प्रयत्न केला, संग करायचं नाही. कारण मायावादी भाष्य सुनिले सर्वनाश. त्यांच्या मुखातून जरी कृष्ण नाम आलं तर तरी त्याच्यामध्ये भक्तांनी घेतलेल्या कृष्ण नामामध्ये खूप फरक असतो. एक खूप छान कथा मी ऐकत होतो काल. अद्वैताचार्य माहिती आहेत आपल्याला सगळ्यांना, पंचतत्व मधले. तर अद्वैत आचार्यांचा चैतन्य महाप्रभू वडिलांप्रमाणे आदर करायचे, कारण ते वडिलांच्या वयाचे होते. आणि ते अद्वैत आचार्यांना आवडायचे नाही. हे भगवंत आहेत पण मला दंडवत घालतात, मला मान देतात, फक्त कशामुळे, मी त्यांच्यापेक्षा वयाने मोठा आहे म्हणून. तर ते विचार करायचे काय करायचं. आणि किती वेळा सांगून बघितलं तर चैतन्य महाप्रभू ऐकायचे नाही. कारण आपल्या वैदिक संस्कृतीनुसार ते बरोबर आहे, वडीलधाऱ्यांचा आदर आपण केला पाहिजे. मग अद्वैताचार्यांनी एक शक्कल काय लढवली, गावामध्ये जाऊन सगळीकडे प्रचार करायला लागला. भगवंत निराकार आहे, निर्विशेष आहे, हे सगळं जग म्हणजेच भगवंत आहे, भगवंत तुमच्या आमच्यामध्ये आहे, असे प्रचार करणारे जे आहेत त्यांना म्हणायचं मायावादी. मग अद्वैताचार्य मुद्दामून जाऊन सगळीकडे असं प्रचार करायला लागले. मग काय झालं, भगवंत रागारागाने, चैतन्य महाप्रभू रागारागाने अद्वैताचार्यांच्या घरी आले आणि काठी घेऊन बडवले त्यांना. आणि ते बळवा लागलेत आणि अद्वैताचार्य खुश व्हायला लागले. काय झालं, कारण का त्यांनी जे ठरवलेलं ते साध्य झालं. आता मला चैतन्य महाप्रभू आता मला मान देत नाहीत तसा, त्यामुळे त्यांना खूप खुश झाले. तर आपले जे आपण चैतन्य महाप्रभूंचे अनुयायी आहोत, तर इतका दृढ निश्चय आपला असला पाहिजे संघ त्याग करण्याबद्दल. आपण या संघाबद्दल
बऱ्याच वेळा बोलले, बऱ्याच वेळा आपण हे ऐकतोय की आपल्यापैकी बरेच, मी हे उदाहरण सारखं देतोय, आपण कॉलेजमधून आलेलो आहोत. कॉलेजमध्ये आपण संघ म्हणजे काय? संगत, चार चौघांची संगत. संगतीत राहून आपण काय करतोय? मित्र म्हटली चल की रे बाबा, म्हटले की जातोय सिनेमाला. आपली इच्छा नसली तरी पण पिक्चर बघायला जातोय. असा कोणाचा अनुभव आहे कॉलेजमध्ये असताना आपली इच्छा नसली तरी मित्रांनी सांगितलं म्हणून आपण बिअर प्यायला गेलो, सिगरेट ओढली, बरोबर आहे? आणि कसं असतंय, चार चौघात ते करायचं नाही कसं काय. आता आपल्यापैकी बऱ्याच जणांना अनुभव आला असेल की आपण जेव्हा कर्मी लोकांच्या संगतीत जातो तर सगळे पंक्तीला बसलेत, मग आपल्याला पण म्हणतात प्रभूजी बसा. मग आपल्या मनामध्ये द्विधा निर्माण होते, तर बसायचं की नाही, बसायचं की नाही, बसायचं की नाही. कारण अजून आपले हे दृढ निश्चय नसते. मग बऱ्याचदा काय होते, आता सगळे म्हणायला लागलेत बसायचं, चांगलं वाटत नाही म्हणून आपण बसतोय. आणि मग तो प्रसाद नाही, जो त्याला भोग पण लावलेला नसते असं अन्न आपण खातोय. मग ते अन्न ज्याने बनवलंय, ज्या ह्याच्याने बनवलंय, त्याचं मग आपल्याला पाप लागते. चांगल्या संघात राहिल्यामुळे आपला काय फायदा होतो? आपल्या मुखातून पण भगवंताचं नाम आपोआपच निघते. आणि असं होत 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 आपलं मन स्ट्रॉंग होते. मग आपण दुसऱ्यांना चांगल्या संघात आणायचा प्रयत्न करतो. तर हा संघ त्याग करणे खूप म्हणजे खूप महत्वाचा आहे. बऱ्याचदा मी बघा, मी सांगत नाही, पण बऱ्याचदा मी फोन करतोय भक्तांना, असं असं काम आहे प्रभूजी, किंवा असं असं सत्संग आहे माताजी, येणार काय, जाऊया काय? नाही हो प्रभूजी, जरा कोल्हापूरला आलोय, असं होते. मग ते असं सारखं 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 झाल्यानंतर आपल्या लक्षात आलं पाहिजे की हे का होते. कधी कधी आपली तर कामं नसतातच, दुसऱ्याच्या कामासाठीच आपण फिरत असते. कधी ह्याच्या बरोबर जा, कधी त्याच्या बरोबर जा, कारण ते आपल्याला सवयच लागलेली असते. आपले भारतात तरी चार चौघडी आपल्या सोबत नसली की आपल्याला वाटते काहीतरी चुकते वाटते. तर संघ त्याग करणे खूप महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी आपण स्वतःहून प्रयत्न केले पाहिजे. नुसतं जप करून आणि 4 नियमांचे पालन करून होणार नाहीये. स्वतःहून आपण प्रयत्न केले पाहिजे. त्याच्यासाठी चांगल्या संघामध्ये आपण जेव्हा असतो, त्या चांगल्या संघाचा जो टेस्ट असतो, प्रभुपाद नेहमी म्हणतात, आपल्याला जेव्हा हायर टेस्ट येते, वरची टेस्ट येते, तेव्हाच आपण खालची टेस्ट सोडून देतो. तर तोपर्यंत काही आपल्या हातातून सुटत नाही. तर भक्तामध्ये राहून ती टेस्ट यायला पाहिजे. मग आपल्या एकमेकांमध्ये जर काही गैरसमज असतील, काही भांडण तंटे असतील, तर ते ह्या सत्संगाचा टेस्ट येत नाही. कधी कधी असं होतं की हे भांडण तंटे, हे द्वेष या थराला जातात की आपण सत्संगाला यायचं बंद करतो, किंवा ते प्रभूजी समोर दिसले तर दुसऱ्या वाटेने निघून जातो. सगळ्यात मोठा अनर्थ आपल्या हृदयामध्ये कोणता असेल तो म्हणजे दुसऱ्याचा द्वेष करणे. कारण त्या अनर्थामुळेच आपण वैकुंठ सोडून इथं आलोय, कारण भगवंतांचा आपण द्वेष केला. भागवतमच्या सुरुवातीच्या दुसऱ्या श्लोकामध्ये व्यासदेव सांगतात की ज्याच्या मनामध्ये मत्सर आहे त्याला भागवतम कधीच करणार नाही. राईट? धर्म प्रोचित कैतवत्र परमो निर्मत्सराणाम सता. जो निर्मत्सर आहे त्यालाच भागवतम समजतो, आणि त्यालाच भागवतम समजतो म्हणजे त्यालाच कृष्ण समजतो. भागवतम समजलं नाही तर कृष्ण काय समजलं? तर कृष्ण समजायचं असेल, भागवतम समजायचं असेल, तर हा मत्सर आपल्या शरीरात हृदयातून गेला पाहिजे. पहिला जो द्वेष आहे तो गेला पाहिजे. मग हा मत्सर आणि द्वेष निघून गेला तर ह्या संघाचा, सत्संगाचा आपल्याला सुख मिळेल. प्रभूजी समोर बघितल्यावर चेहऱ्यावरती असा आनंद आला पाहिजे. मग इथे आनंद यायला लागला की तो आनंद आपोआप
कमी होतो. संघ त्यागात जे आपण चर्चा करतोय जबरदस्तीने करून चालत नाही. जबरदस्ती आम्ही बऱ्याचदा करून बघितली, जायचं तिथेच जाणार. तर हे खूप महत्वाचं आहे. आता याच्यामध्ये जे रेग्युलर आहेत त्यांच्यासाठी याच्यामध्ये आपण ज्या भक्तांचा संघ करतो त्या भक्तांचा संघ करत असताना खूप गरजेचं आहे. पहिल्या श्लोकामध्ये सांगितलंय 6 गोष्टींवरती कंट्रोल करणे, दुसऱ्या श्लोकामध्ये सांगितलंय 6 गोष्टींचा त्याग करणे, तिसऱ्या श्लोकामध्ये सांगितलंय 6 गोष्टी करणे. चौथा श्लोक तर खूपच महत्वाचा आहे. चौथ्या श्लोकामध्ये 6 गोष्टी अशा सांगितल्या आहेत ज्याच्याने भक्तांमधले संबंध दृढ होते. त्यामुळे चौथा श्लोक अजिबात तुम्ही टाळू नका, चुकवू नका. आणि आपले प्रकृतीचे 3 गुण आहेत, तमोगुण, रजोगुण, सत्वगुण. तर इथे सांगतात की दिव्य स्तरावर म्हणजे तुम्ही प्युअर भक्ती जेव्हा करता तेव्हा हे तमोगुण, रजोगुण, सत्वगुणामध्ये प्रदूषण नसते, कारण आपण दिव्य स्तरावरती काम करत असतो. जरी आपण पळत गेलो भगवंतांसाठी तर त्याला तमोगुण म्हणायचं, रजोगुण नाही म्हणता येत, कारण आपण भगवंतांसाठी करतो. पण एखाद्या भौतिक गोष्टीसाठी आपण पळतोय त्याला आपण काय म्हणतो, रजोगुण म्हणतो. यालाच विशुद्ध सत्व पासून मुक्त असणारा सत्वगुण असे म्हटले जाते. जेव्हा आपण सदैव 24 तास भगवंतांसाठी, भगवंतांच्या भक्तांची सेवा करतो त्याला विशुद्ध सत्व असं म्हणतात. कारण तो जो सत्वगुण असतो तो रजोगुण आणि तमोगुण याचा त्याच्यामध्ये लवलेश नसतो. या कृष्ण भावनामृत आंदोलनामध्ये प्रत्येकाने पहाटे 4 वाजता उठून मंगलारतीत सहभागी व्हावे. नंतर श्रीमद भागवताचे अध्ययन केला त्या पूर्व आचार्यांच्या पदचिन्हाचे अनुसरण करणे असे म्हणतात. आता सहस्रनाम प्रभू आपल्याला समजावून सांगत होते आपल्याकडे किती तास असतात, 24 तास असतात. त्यातले 8 तास आपण स्वतःच्या शरीराचं पालन पोषणासाठी घालायचे. म्हणजे काय, 6 तास झोपणे, 2 तास आंघोळ, बाथरूम विधी वगैरे करणे, भोजन करणे, प्रसाद घेणे. 8 तास आपण साधनामध्ये घालवले पाहिजे. साधना म्हणजे काय, जप करणे, वाचन करणे, श्रवण करणे. कोण 8 तास घालवते याच्यामध्ये. आणि 8 तास आपण भगवंतांच्या सेवेत घालवले पाहिजे. भगवंतांची सेवा म्हणजे असं नाही की आपल्या घरी जे विग्रह आहेत त्यांची सेवा करत बसायचं 8 तास. भगवंत काय म्हणतात, आपण मागच्या वेळी आपण चर्चा केलेली, भगवंत काय म्हणतात, माझी जर सेवा करायची असेल तर पहिल्यांदा माझ्या पुत्राची सेवा करायची, माझ्या भक्तांची सेवा करायची. तर हे 8 तास आपण भक्तांच्या सेवेमध्ये घालवले पाहिजे. आणि ही सेवा कशी असली पाहिजे, भागवतामध्ये सांगतात अहैतुकी अप्रतिहता. हे 2 शब्द बऱ्याचदा ऐकले आपण, अहैतुकी अप्रतिहता. जेव्हा करायला येते त्यावेळी मात्र काहीतरी हेतू ठेवूनच भक्ताची सेवा करायची, अहैतुकी होत नाही. काहीतरी मला लाभ झाला पाहिजे त्याचा. तर अशा सेवेला काही उपयोग नाही, अशा सेवेला काही अर्थ नाही. तर सेवा ही कशी असली पाहिजे, कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न करता, विदाउट कुठलाही हेतू न करता, आणि कशी असली पाहिजे, अप्रतिहता म्हणजे निरंतर असली पाहिजे. गुरु तिला भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर, त्यांचे गुरु, आपण 5 गुरूंची फोटो ठेवतोय, सगळ्यांना माहिती आहे त्यांची नावं. तिला प्रभुपादांच्या गुरूंचं नाव काय, भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर. त्यांच्या गुरूंचं नाव काय, गौर किशोरदास बाबाजी. त्यांच्या गुरूंचं नाव काय, भक्ती विनोद ठाकूर. त्यांच्या गुरूंचं नाव काय, जगन्नाथदास बाबाजी. आणि त्याच्यानंतर आपण फोटो ठेवतोय 6 गोस्वामी. तर यांनी जसं आपलं आयुष्य जगलं भक्तीमध्ये, जी तपस्या केली, जी साधना केली, त्यांच्या पदचिन्हावरती चालले. म्हणजे त्यातल्या काही गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहेत प्रभुपादांनी. रोज सकाळी 4 वाजता उठणे,
4:30 किंवा 5 वाजता मंगलारती मंदिरामध्ये सगळीकडे 4:30ला असते, घरी आपण 5 वाजता मंगलारती केली पाहिजे. त्यानंतर श्रीमद भागवतांचं वाचन केलं पाहिजे. दिवसातून भजन कीर्तन केलं पाहिजे. दिवसातून 3 वेळा आपण भोग दाखवला पाहिजे भगवंतांना. संध्याकाळची आरती केली पाहिजे. संध्याकाळी भगवद्गीतेचं वाचन केलं पाहिजे. एवढंच. या नियमांची, साध्या सोप्या नियमांचे जरी पालन केले तरी 8 तास साधना होते आपली. 8 नाही झाली, आपण 2 तास तर होतात 16 माळा जप करण्यात. 25% आपण तिथे आहे. काही का होईना 25% आहे. मग 1 तास वाचन केलं, 1 तास भागवतमच्या क्लासला बसलं, 1 तास सत्संगला गेलं. असं करत करत आपण 50% वाढवायचं. कारण काय आहे, का वाचन आणि श्रवण करायला सांगितलंय प्रभुपादांनी आपल्याला? कारण वाचन आणि श्रवण केल्याशिवाय आपण काय करतोय चुकीचं आणि काय बरोबर करतोय हे आपल्याला कसं कळणार? बरेचसे भक्त आता म्हणतात की हे काय तुमचे भक्त कसे वाटेल तसे वागतात, नुसतेच भक्त झाले. तुम्हाला कसं कळालं कसे वाटेल तसे वागतात? तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की भगवद्गीतेच्या या अध्यायामध्ये भगवंतांनी असं असं लिहिलंय, पण हे भक्त त्याच्या विरुद्ध वागतात. श्रील प्रभुपाद म्हणाले, श्रील प्रभुपादांना एकाने एकदा विचारलं की आम्ही चुकीच्या ठिकाणी आश्रय घेतला, ते भक्त असे निघाले. तर श्रील प्रभुपादांनी त्यांनाच रागवलं. म्हणजे तुमच्याकडे भगवद्गीता नाही, वाचली नाही तुम्ही? भगवद्गीता जर तुम्ही वाचली तर तुम्हाला कळायला पाहिजे ना कोणाच्या मागे जायचं आणि कोणाच्या मागे जायचं. असं रागवा लागले श्रील प्रभुपाद. तर वाचन श्रवण हे खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठीच नाही, एक उदाहरण दिलं मी, पण आपलं काय चुकतंय, आपल्या शरीरामध्ये, आपल्या मनामध्ये, आपल्या हृदयामध्ये काय दुर्गुण आहे, हे जे मी आता सांगतोय, द्वेष करायचं नाही, मत्सर करायचं नाही, हे सगळं भागवतामध्ये लिहिलंय, सगळं भगवद्गीतेमध्ये लिहिलंय. आपण परवा वाचत होतो 16व्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात की शुद्ध भक्ताचे गुण काय काय आहेत, त्यानंतर राक्षसाचे गुण काय काय आहेत. त्याच्यामध्ये हे पण सांगतात प्रवृत्तींच्या निवृत्तींच्या जनाना विदुरासुरा. म्हणजे जो राक्षस असतो त्याला हे कळत नाही की चांगलं काय आहे, वाईट काय आहे, प्रवृत्ती मार्ग कोणता आहे, निवृत्ती मार्ग कोणता आहे. प्रवृत्ती म्हणजे काय? भौतिक सुखाच्या मागे मागे धावणे प्रवृत्ती. आणि निवृत्ती म्हणजे काय? भौतिक सुख थांबवून आध्यात्मिक सुखाकडे जाणे. हे सगळं ज्ञान आपल्याला कसं कळणार? जेव्हा आपण वाचन करू, श्रवण करू. आता बऱ्याच जणांची कंप्लेंट असते की मला लिहिता वाचता येत नाही, मी काय करणार? तर त्यांनी श्रवण करावं. आजकाल किती सुविधा आहेत आपल्याकडे. ज्या लोकांनी, माताजी म्हणा किंवा आमच्या घरातले आई वडील वगैरे, कल्पना पण केली नव्हती एवढ्या सुविधा आपल्या आयुष्यात आपण बघू. टच स्क्रीन काय, टच टीव्ही काय, इंटरनेट काय, सदैव 24 तास इंटरनेट सुरू. तर या सुविधेचा आपण उपयोग करून घ्यायला नाही आलं तरी आपण श्रवण करू शकतो. आणि भक्त मदतीसाठीच असतात. मनोज प्रभूंना जसं माताजी परवा सांगत होत्या, माझ्या मोबाईलमध्ये हे लेक्चर, हे 4 गाणी घालून दे, सगळे मदतीलाच आहेत. तर आपण सदैव श्रवण केलं पाहिजे. श्रवण हे पहिली स्टेज आहे पुढे जायची. ठीक आहे. तर शेवटचं हे वाचूया आपण सारांश आणि थांबूया. श्रील रूप गोस्वामींनी सांगितलेल्या उत्साही असणे, निश्चयी असणे, धैर्य, असत्संग त्याग, नियमक तत्वांचे संगतीत राहणे या उपदेशांचे पालन जर मनुष्याने काटेकोरपणे केले तर त्याची निश्चितच भक्तिमय सेवेमध्ये प्रगती होते. आपण बऱ्याचदा कन्फ्युज झालेलं असते ना, भक्तीत मला अजून पुढे जायचंय, काय करायचं नाही, आपण काय केलं पाहिजे. तर इथे स्पष्ट शब्दात सांगितलं. या संदर्भात श्रील भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर सांगतात की दार्शनिक कल्पनाद्वारे ज्ञानाचे अनुशीलन करणे पश्यतो म्हणे. म्हणजे काय, याचा अर्थ काय? सर्व जीवांसाठी जी रात्र असते ती आत्मसंयमी मनुष्याच्या जागृतीचा वेळ असतो, आणि सर्व जीवांची जी जागृतीची वेळ असते ती आत्मनिरीक्षण करण्याची मुनींची रात्र असते. याचा अर्थ असा नाही की रात्रभर जागून वाचायचं.
याचा सांगण्याचा असा अर्थ आहे की जसं सहस्रनाम प्रभू आता सांगत होते की मॅक्झिमम लोक हे एका दिशेने चालले आणि आपण 4 भक्त लोक आपण प्रवाहाच्या विरोधात चाललो. तर या श्लोकामध्ये तेच सांगितलेलं आहे. संयमी असतो, जो भक्त असतो, ज्याला भक्तीमध्ये प्रगती करायची असते, तो त्याच्यासाठी जी कर्मी लोकांसाठी रात्र असते ती त्याच्यासाठी दिवस असते आणि जी कर्मी लोकांसाठी दिवस असते ती त्याच्यासाठी रात्र असते. म्हणजेच काय की जे कर्मी लोक करतात त्याच्या विरुद्धात तो करत असतो आणि जे लोक कर्मी लोक करत नाहीत त्या गोष्टी तो करत असतो, असा अर्थ होतो. असं रात्रंदिवस जागण्याचा अर्थ नाही आहे. ऍक्च्युली श्रील प्रभुपादांनी कट करायचं आहे. मी नेहमी हे जे सांगितलंय सगळं, भक्तीत प्रगती कशी झाली पाहिजे, भक्तीत दुर्गती कशी होते वगैरे वगैरे, त्याच्याबरोबर मी आणखीन एक नियम सांगतो. प्रवचन झाल्यानंतर ज्या भक्ताच्या मनामध्ये प्रश्न उद्भवत नाहीत त्याची प्रगती होत नाही. एक तर तुमच्या मनामध्ये खूप प्रश्न आले पाहिजेत, मी रोज असं करतोय बरोबर आहे काय वगैरे 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 वगैरे, नाहीतर ते उद्यापासून करणं सोडून दिलं पाहिजे, कारण तुम्हाला पूर्णपणे पटलंय. बरोबर आहे की दोन्हीपैकी कुठलं करायचं? काही प्रश्न नाही? हा बोला बोला. इस्कॉन द्वैतवादीमध्ये इस्कॉनमध्ये द्वैतवादी सिद्धांत सांगितला. आपल्या आचार्यांचं नाव अद्वैत आचार्य कसं? आता ते त्यावेळी काय नाव ठेवले, कसं ठेवले मला पण माहिती नाही. याच्यामध्ये पण समजावून घ्यायचे वेगवेगळे लेवल्स आहेत. अद्वैतवादी कोण होतं? मायावादी किंवा जे शंकराचार्याचे जे फॉलोअर्स आहेत ते होते. आणि त्यांचा पहिल्यांदा विरोध कोण केला द्वैतवादी फिलॉसॉफी सांगून? त्यांचे मध्वाचार्य हे यज्ञात भवती पर्जन्य, यज्ञ केला. यज्ञेचा अर्थ काय? सॅक्रिफाईस, त्याग. आपण जर त्याग केला तर पाऊस पडतो. आणि तो त्याग म्हणजे काय असतो? यज्ञ कर्म समुद्भव, म्हणजे आपापले कर्म करणे म्हणजे त्याग आहे. म्हणजे तुम्ही ब्राह्मण आहे, प्रत्येक वर्णासाठी ते कर्म करणे म्हणजेच यज्ञ आहे. आणि त्याप्रमाणे तुम्ही यज्ञ केला तर पाऊस पडणार, पाऊस पडला तर अन्न मिळणार, अन्न मिळालं तर तुम्ही जगणार, असं भगवंत सांगतात. आधी त्याचं पालन करा, मग द्वैत अद्वैत बघूया. आपण बऱ्याचदा भगवद्गीता वाचता म्हणलं तुम्हाला आता लक्षात नाही. मागच्या वेळी मी हे देखील सांगितलेलं की मन का कंट्रोल करायचं 6व्या अध्यायात दिलंय. कुणी वाचलं 6व्या अध्याय? सांगा माताजी, वाचलं तुम्ही? का कंट्रोल करायचं मन? मन नाही कंट्रोल केलं तर आपण योगी बनू शकत नाही. योगी म्हणजे आपल्याला बाबा रामदेव बनायचं नाही आहे. योगीचा शब्दशः अर्थ असतो ज्याचं भगवंताची कनेक्शन झालंय, तो त्याला म्हणायचे योगी. तर हे सगळं दिलंय भगवद्गीतेत. 16व्या 17व्या अध्यायामध्ये हे देखील सांगितलेलं आहे की आपण कशा प्रकारचं अन्न खाल्लं पाहिजे, कशा प्रकारे आपण दान केलं पाहिजे, कुठं दान केलं पाहिजे, कसं दान केलं पाहिजे, त्यानंतर प्रत्येक वर्णाची काय कामं असतात, काय नसतात. आणि हे जर नाही समजलं तर हे सगळं डिटेलमध्ये श्रीमद भागवतम मध्ये दिलेलं आहे. तर ते समजावून घेऊन आपण पहिल्यांदा प्रॅक्टिकली जगायला शिकलं पाहिजे. द्वैत अद्वैतचा वाद घालायला मध्वाचार्य आणि शंकराचार्य आहेत, आपलं काम नाही. आणि कोणाला काय प्रश्न आहे?
आज नवीन कोण कोण आले इथे थांबूया आपण. टोटली नवीन कोण आहे? प्रभू जैन माताजी. तुमचं नाव काय प्रभू? अशोक सांगोलकर. तुमचं नाव? मारुती कांबळे. तुमचे परिवार पण आले ना माताजी सगळे. तर या नवीन भक्तांचं आपण हरे कृष्ण महामंत्र म्हणून स्वागत करूया. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. विशेष सूचना काय नाही आहे. मागच्या वेळची सूचना परत रिपीट करतो. वेळेत यायचा प्रयत्न करा. या म्हटलं की येत नाही, प्रयत्न करा म्हटल्यावर. हा, हे ज्यांनी घेतलंय प्रत्येकी 20 रुपये ज्यांनी घेतले ते क्रिशकडे किंवा माताजींकडे द्या. आणि माझ्याकडे अजून 3 शिल्लक आहेत. कोणाला हवा असेल तर घेऊ शकता. आणखीन एक होतं इथं काय